नमस्कार मित्रांनो, शिवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. शिवा गार्डनमध्ये येऊन बसलेली असते आणि ती रडतही असते आणि खूप टेन्शनमध्ये सुद्धा असते. आशू येतो तिच्यासाठी ज्यूस आणलेला असतो. अगं शिवा, हे घे, थोडंसं तरी पी गं. स्वतःला इतका त्रास करून घ्यायचा नाही. आता शिवा अजूनच रडायला लागलेली असते. शिवा म्हणते की आशू, आपण फेल झालो का रे? इतके सगळे प्रयत्न केले पण आपले प्रयत्न मात्र अयशस्वी ठरले. आपण कुठेही सक्सेस झालो नाही. आशू म्हणतो, शिवा इतकं निराश व्हायचं नाही, हताश तर मुळीत व्हायचं नाही. अगं प्रयत्न चालू ठेवायचे, असं थोडी आपण फेल झालो. शिवा म्हणते, आपण काय करायचं ठरवलं होतं आणि काय झालंय? आशू म्हणतो, का गं असं काही होईल असा तरी विचार कोणी केला होता का? पण ते घडलंय ना. आपल्या हातात काही गोष्टी नसतात, त्याबद्दल आपण काही सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे शिवा, तू इतकं वाईट वाटून घेऊ नको ग. शिवा खूप समजदार असते. ती म्हणते, आशू मला माहिती आहे की काकूची यामध्ये काही एक चूक नाहीये, पण दिव्या आता अशा अवस्थेत आहे की तिला समजून सांगणं म्हणजे चुकीचं आहे. आशू म्हणतो, मला सुद्धा माहिती आहे की काकूची काही एक चूक नाहीये, पण दिव्यावर जे झालंय ना त्या प्रसंगामुळे आपण तिला काहीही बोलू शकत नाही. फक्त शांत बसणं एवढंच काय आपल्याकडे आहे. शिवा शिवा रडत असते आणि म्हणते, परिस्थिती आटोक्यात आणणं आपल्या हातात आहे, पण ते सुद्धा होत नाहीये. आजी आई आता ते सुद्धा बिघडल्यात. आता कुणालाच आटोक्यात आणणं अशक्य झालंय. आशू, मी इतके प्रयत्न करते पण काही एक फायदा होत नाहीये. आशू खूप समजदारपणे शिवाची समजूत काढत असतो आणि तिला आधारही देत असतो. आशू म्हणतो, शिवा आपण हरायचं नाही, या प्रत्येक संकटाशी लढायचं असतं. आपण सगळ्यांना आधार देऊ, धीर देऊ आणि लढायची ताकद देऊ. सगळे मिळून लढलो तर नक्कीच आपण यशस्वी होऊ आणि सगळ्यांच्या मनात जो गैरसमज आहे तो सुद्धा निघून जाईल. अगं अशा प्रसंगांमध्ये रडत बसायचं नसतं ग, प्रसंगांना सामोरं जायचं असतं. शिवा आशू खूप छान प्रकारे तिची समजूत काढतो. आशू म्हणतो, अगं दिव्या, चंदन यांना सुद्धा आपल्याला सांभाळायचं आहे ग. शिवा तूच अशी खचली तर कसा आपण यांना आधार देणार? लगेच शिवाच्या लक्षात येतं की चंदन बराच वेळचा दिसला नाहीये. आशू, चंदन कुठे रे, बघितलाय का? अरे नाही, मी सुद्धा बऱ्याच वेळेस त्याला बघितलं नाहीये. हे दोघं चंदन विषयी बोलतच असतात. चंदन इतका दारू पिऊन आलेला असतो की त्याला उभाही राहता येत नसतं. अगदी वाईट अवस्थेत आलेला असतो. जेव्हा हे दोघं बघतात यांना धक्काच बसतो. चंदननी काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. चंदनला चालताही येत नाही आणि धड उभाही राहता येत नसतं. चंदन रडत असतो, बाळ बाळ करत असतो आणि अगदी स्वतःचा तोल सावरता येत नाही आणि तो पडायला लागलेला असतो. शिवा आणि आशू दोघंही त्याला सावरतात आणि तो जेव्हा हे दोघं त्याला सावरतात तेव्हा डायरेक्ट तो रडायलाच लागलेला असतो. आशू, सगळं संपलं रे, आता काहीच राहिलं नाही माझ्या हातामध्ये. बघ की माझ्या हातातून सगळं निसटून गेलं. आशू म्हणतो, चंदन काय अवस्था केली आणि काय हालत केली रे. हे बघ, जे झालंय ते खरंच वाईट झालं, पण त्याच्यावर हा पर्याय नाही आहे. चंदन तू जे वागलाय ते चुकीचं आहे. काय अवस्था करून घेतलीये चंदन, बघ जरा स्वतःकडे. चंदन रडत असतो आणि म्हणतो, अवस्था आपल्या घराची झालीये, बघ की जरा. आशू, होत्याचं नव्हतं झालं रे, होत्याचं नव्हतं. शिवा म्हणते, चंदन सगळं काही कळतंय, तुझी परिस्थिती, तुझी अवस्था, पण अशा परिस्थितीत दिव्याला धीर देणं कर्तव्य आहे ना तुझं. तूच असा पिऊन आलास तर कसं तिला धीर देणार किंवा कसं तिची समजूत काढणार? चंदन तू मात्र आता खूप वाईट आणि विचित्र वागतोय. हा चंदन म्हणतो, आम्हाला जेव्हा कळलं की इतकी आनंदाची गोड बातमी आहे, इतकं आनंदी होतो आम्ही, दिव्या, मी, आई, आजी सगळे काही भरपूर आनंदामध्ये होतो. पण बघ की शिवा आणि आशू, हा आनंद जास्त काळ टिकलाच नाही ग. असा आमच्या हातातून निघून गेला. आमचा आनंद हातात राहणारच नव्हता, मग देवाने आम्हाला दिलाच का? चंदन रडत असतो आणि यांच्याशी बोलत असतो. आशू चंदनला सावरत सावरत बेडरूम मध्ये घेऊन गेलेला असतो. शिवा मात्र बिचारी अजूनच निराश होते आणि हताश झालेली असते. चंदनची खरंच वाट लागलेली असते आणि नको ती अवस्था त्याने स्वतःची करून घेतलेली असते. इकडे मात्र उर्मिला आलेली असते किचनमध्ये आणि नाश्त्याची तयारी करत असते, अगदी नॉर्मल. सीता आई जेव्हा किचनमध्ये येते आणि उर्मिलाला किचनमध्ये बघते तेव्हा त्याला इतका आनंद होतो की तिच्याकडे आनंदाने बघतच उभी राहिलेली असते. सीता इतकी हसत असते, इतका आनंद झालेला असतो उर्मिलाला किचनमध्ये बघून. उर्मिला, तू किचनमध्ये आली, खरंच खूप आनंद झाला, इतकं बरं वाटतंय की तुला काय सांगू. आणि या परिस्थितीत तू सगळं काही विसरून समजदारपणे वागते ना, त्याचं खरंच मला कौतुक आहे. तुझ्याकडून मला हीच अपेक्षा होती ग. चल आता काहीतरी छानसं बनवूया आपण नाश्त्याला. आणि हो, दिव्यासाठी काहीतरी बनवूया ग. तिची इतकी वाईट अवस्था आहे बिचारायची की खरंच कल्पनाही करता येणार नाही. तिच्यासाठी काहीतरी छान बनवूया. चल बरं उर्मिला. ताई, हे बघ, दिव्यासोबत झालं ते खरंच वाईटच होतं, त्याबद्दल काही वादच नाहीये. खूप चुकीचं आणि वाईट झालंय, त्याबद्दल मला हळहळ व्यक्तता आहेच. तिच्याबद्दल मला वाईटही वाटतंय, पण तिची काळजी घ्यायला हवी. तिला काय हवंय नको तेही बघायला पाहिजे. पण मी तिच्यासाठी काहीही खायला बनवणार नाही. तिला काय खायचंय प्यायचंय तू आणि शिवा बघ, आणि काय बनवायचंय ते बनवा. मी मात्र तिच्यासाठी काही करणार नाही. आता उर्मिलाने डायरेक्ट सांगून टाकलेलं असतं सीताईला. सीताई म्हणते, असं का करतेय तू? अशी नाहीयेच उर्मिला.
ताई, मी कितीही चांगली वागले तर काही उपयोग आहे का? त्या मुलीला परत वाटेल की मी काहीतरी चुकीचंच करते आणि मुद्दामच तिसाठी खायला केलंय, म्हणून मी काहीही करणार नाहीये. तुम्हाला काही म्हटलीस तरी मी ऐकणार नाहीये. उर्मिला म्हणते तिच्या आईचं आजी सुद्धा काही ऐकत नाही, त्यांना काही जुमानत नाही, मी तर काय चीज आहे. आणि तिच्या पुढे उभा राहायची किंवा तिला काही समजून सांगण्याची माझ्यात तर अजिबातच हिंमत नाहीये. त्यामुळे ताई, मी तिला काही समजून सांगायला अजिबातच जाणार नाहीये. सीताई म्हणते उर्मिला, तू चुकीचं वागतीया. तिच्यावर काय प्रसंग आहे, काय वेळ आहे, तू तर समजून घ्यायला हवी ना. आणि अशा प्रसंगात आपण दिव्याला समजून घेणार नाही, मग कोण समजून घेणार ग? आपल्या घरात राहतीये ना, मग समजदारपणा, मोठेपणा दाखवून आपणच तिची काळजी घ्यायची आणि तिच्या बाबतीत काय चाललंय ते समजून घ्यायला हवं ना. सीताई खूप समजून सांगत असते उर्मिलाला, काय ग, समोरच्याने ताणून धरलंय म्हणून आपणही ताणून धरायचं का? आपण जरा समजदारपणा दाखवायचा. ताई, हे बघ, मी ताणून वगैरे काही धरत नाही या, मी सगळं काही नॉर्मल झालीये. हे बघ, आधी जे झालं होतं ते सगळं विसरून मी ट्रिपला आले होते की नाही, पण आता जे झालंय ना ते मला सहन होत नाहीये आणि विसरायला सुद्धा तू प्लीज ताई मला सांगू नकोस. उर्मिलाही तिची बाजू मांडत असते, कारण उर्मिलाने खरंच काही केलेलंच नसतं. आणि ताई, तुला एक स्पष्ट सांगते, आता जे होतंय ना ते माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. मी काही एक सहन करू शकत नाही, त्यामुळे प्लीज तुम्हाला काही एक समजून सांगायला जाऊ नको. उर्मिला म्हणते ताई, तुला जर काही दुसरं बोलायचं असेल तर बोल, त्यांच्याबद्दल मला एकही शब्द ऐकायचं नाहीये. दुसरं काही काम असलं ते मला सांग, मी चटकन तुझं काम करून देते. यांचं हे सगळं मात्र आता शिवाच्या आईने ऐकलेलं असतं. शिवा इकडे झोपण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला झोप लागायला लागणार तेच तिला भयानक स्वप्न पडतं आणि आशू म्हणून जोरात शिवा ओरडते आणि लगेच खाडकन ती जागी झालेली असते. शिवा घाबरलेली असते आणि आशूचं नाव घेऊन जोरात ओरडते. आशू लगेच येतो आणि शिवाला जवळ घेतो. शिवा, मी इथेच आहे, घाबरली का? आणि कसलं वाईट स्वप्न बघितलंय का? खूप घाबरलेली असते शिवा आणि खूप भयानक स्वप्न असल्यामुळे लवकर ती सावरतही नसते. आशू मात्र तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण स्वप्नच इतकं भयानक होतं की ती स्वतःला सावरण्याचा हळूहळू प्रयत्न करत असते. शिवा म्हणते, आशू, तुला माहिती आहे का मला काय स्वप्न पडलं? आपलं कुटुंब सगळं तुटलंय, वाद होत आहे, कुणीही कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाही आणि सगळे एकमेकांपासून खूप दुरावले आणि ते परत कधी एकत्र येणार नाही. इतक्या प्रकोटाला, इतक्या खालच्या स्टेपला आपलं भांडण गेलं. खूप भयानक स्वप्न होतं रे. मला माझं कुटुंब जपायचंय, एकत्र आणायचंय आणि हे कसलं आशू विचित्र स्वप्न पडलं रे मला. आशू म्हणतो, ए शिवा, उगाच विचार करू नको ग, अशी स्वप्न पडतात. सारखा त्याच गोष्टींचा विचार केला की अशी भयानक स्वप्न पडतात. म्हणून काय लगेच स्वप्न पडलीये ती काय खरी होत नसतात. उगाच विचार करू नको बरं, अगदी नॉर्मल हो. ती बिचारी रडत असते आणि काय स्वप्न पडलंय ते आशू सारखी सांगत असते. शिवा आता सावरलेली असते आणि म्हणते, आशू, तू मला उठवलं का नाही? किती उशीर झालाय. सीताई एकट्या किचनमध्ये काम करत असणार आणि त्यांच्या एकटीवर किती लोड येणार. मी जर गेले त्यांना मदत झाली असती. आशू, तू मला उठवलं का नाही? आता शिवा आशूवरच चिडते. अगं बाई, एक दिवस उशीर झाला, जास्त वेळ झोपलं तर चालतंय की, एवढं काय टेन्शन घेते? एखादा दिवस उशीर झाला तर चालतंय. नाही आशू, आता मला आहे ना रूमच्या बाहेर जावंसही वाटत नाहीये, माझ्या पोटात गोळा येतोय. असं वाटतं बाहेर गेली की सगळे एकमेकांशी भांडणार, एकमेकांवर अगदी तुटून पडणार आणि कुणी कुणाचं ऐकून घेणार नाही. भयानक भांडण चाललंय असं मला वाटतंय. अगदी माझ्या पोटातच गोळा आलाय रे. आशू म्हणतो, शिवा ऐक, आपण आता घराच्या बाहेर पडू, वस्तीवर जाऊ, आपल्या पाहणा गँगला भेटू आणि तुझं ट्रेनिंग आहे ना ते ट्रेनिंग सुद्धा तू कर, म्हणजे जरा तू या गोष्टीतून बाहेर येशील आणि जरा नॉर्मल वागायला लागशील. शिवाने खूप टेन्शन घेतलेलं असतं. शिवा म्हणते, सगळ्यात आधी आपण घर मिळवण्यासाठी प्रयत्न करू आशू, कारण घर मिळवलं तर आई, आजी, दिव्या, चंदन सगळे काही त्यांच्या घरी जाऊ शकतात. आधी आपण घर मिळवण्यासाठी प्रयत्न करूया. आशू इतका चांगला आणि समजदारपणे वागत असतो आणि या प्रसंगात तिची साथही देत असतो. खूप प्रेमाने तिला समजून सांगतो आणि आधारही देत असतो. शिवाच्या लक्षात येतच शिवा लगेच म्हणते, थँक्यू आशू, इतकं मला समजून घेतोय आणि इतके माझ्यासाठी प्रयत्न करतोय, खरंच थँक्यू यार. शिवा म्हणते, आशू, तुझं नसतास तर मी कसं केलं असतं? एकटीने काही करू शकले असते का? तुझा आधार आहे म्हणून तर मी इथं उभी आहे. ए गप ग, काय सारखं सारखं तेच लावलंय, मी काही केलेलं नाहीये. आशू म्हणतो, काय केलं असतं म्हणजे काय? तुझं एकटी असती तर गॅरेज बघितलं असतं, आनंदी राहिली असती, अगदी छान मजेत सगळं काही तुझं चाललं असतं. अगं शिव, तू इतकी स्ट्रॉंग आहे, एक चांगली खमकी आहे तू, सगळं काही हँडल केलं असतं. मी आहे म्हणून तुझी मदत करतोय, मी जर नसतो तरीही सगळं काही तू हँडल केलंच असतं ना. आशू म्हणतो, तुला काय माझी गरज नाहीये, आहे समोर म्हणून तुला मदत करतो, नाही तर तू तुझी खमकी आहे ग बाई सगळं सावरायला, माझी तुला अजिबात गरज नाहीये. शिवा म्हणते, आशू असं काही म्हणू नको, ते काय असेल ते असेल, पण मला मात्र आयुष्यभर तू माझ्याजवळ आणि माझाच हवाय, फक्त माझा आणि माझा म्हणूनच वागायचंय, कळतंय का आशू तुला? शिवा आता इमोशनल झालेली असते आणि आशूला म्हणते, तू फक्त माझा आहे आणि माझ्याजवळच राहा. शिवा म्हणते, आशू तू माझी ताकद आहे, तू असला की मला एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी येते.
आशू म्हणतो माझं माहित नाही मी ताकद आहे की नाही, तू मात्र माझी ताकद आहे हे मी परफेक्ट सांगू शकतो. कारण शिवा तुला बघितलं की ॲटोमॅटिक एक एनर्जी येते आणि काहीतरी स्फूर्ती येते आणि वेगवेगळे काहीतरी सुचायला लागतं. तू खरंच एक ताकद आहे. शिवा आणि आशू एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. इकडे आता वंदना त्यांचं बोलणं ऐकून लगेच घाईघाईने इकडे रूममध्ये आलेली असते आणि तोंड फुगवून उभी राहते. वंदना म्हणते मला असं वाटतंय की उर्मिला ताई जे सगळं काही घडलंय त्याचा राग अजूनही मनात धरून बसलाय, म्हणून तर त्या सीताईला म्हणत होत्या की त्या लोकांसाठी मी काही एक खायला बनवणार नाही आणि माझ्या हाताने तर मी काही बनवणार नाही. तुम्हाला बनवायचंय तर तुम्ही आणि शिवा बनवा आणि त्यांना खायला द्या. माझ्या कानाने ऐकलंय त्यामुळे ते आपल्याला खायला काही एक बनवणार नाहीये. दिव्या म्हणते काय नाही ग, नाटकं आहे सगळी. ती उर्मिला आहे ना ती अशीच आहे, नाटकं करते. स्वतः सगळं करून बसली आहे ना, मग आता सिंपती मिळवण्यासाठी नाटकं करते सगळं. आजी म्हणते दिव्या शांत बस. शांत बसवू नकोस, ती बाई आहेच मुळात तशी. तुम्हीच मात्र तिला ओळखण्यात चूक केली आहे. मला माहिती होती कशी आहे, पहिल्यापासून तुम्हाला सांगत होते ना. दिसती तशी नाहीये ती उर्मिला, खूप विचित्र बाई आहे. बघा आता आलाय ना तुम्हाला अनुभव. यांची चर्चा चालूच असते. शिवा येते आणि शिवा म्हणते आई आजी दिव्या तुम्ही नाश्ता करण्यासाठी खाली का नाही आला. आता ह्या काहीच बोलत नाही, खाली मान घालून उभ्या असतात. दिव्या म्हणते त्यांनी आमच्यासाठी नाश्ता बनवायला नकार दिलाय, मग शिवा खाली येऊन काय ताटल्या वाजवू. वंदना म्हणते दिव्या जरा रागाला आवर घाल, तुझं घर नाहीये हे. दिव्या इतकी विचित्र वागत असते की तिला कुठे आपण काय कशाचा एक भान नसतं. अगदी मॅनर्स लेस मुलगी असते ती. आजी म्हणते दिव्या अगं जरा शांत ठेव, डोक्यावर बर्फ ठेवतीस का, कसली कांगावा करतीयस. चंदन आता झोपेतून उठलेला असतो. शिवा खूप हळू आवाजात आणि प्रेमाने म्हणते चंदन बरं वाटतंय काय रे तुला, झोप लागली आहे का रात्री. चंदन कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही, डायरेक्ट तिथून उठून निघून गेलेला असतो. दिव्या खरंच विचित्रच असते आणि ती पदोपदी आपल्याला दाखवूनच देते. काय ग शिवा, चंदनला विचारलं बरं वाटतंय का, मला नाही विचारलं. तुला बरं वाटतंय का काय दिव्या, तुझ्यावर काय बेतलीये. तुला माझी काळजी नाहीये ग, अख्ख्या जगाची काळजी आहे तुला शिवा, पण माझी मात्र काळजी नाहीये. सख्खी बहीण आहे ना मी तुझी, तरी शिवा माझी काळजी नाहीये तुला. दिव्या कशाचाही विचार करत नाही आणि डायरेक्ट बोलत सुटलेली असते. शिवा म्हणते दिव्या तुझ्यासाठी कुणीही काही केलं नाही ना तर मी तुझ्यासाठी कायम उभी म्हणजे उभीच राहणार. हो माझ्या पोटातलं बाळ मेलं तेव्हा कुठे होती ग शिवा, त्याला का नाही वाचवलं. गेली ना निघून नवऱ्यासोबत मज्जा मारायला, तुला काय पडली बहिणीची. आजी म्हणते शिवा खाली जायचं आणि उगाच वाद वाढले असते म्हणून बरं आहे आपल्या इथे. शिवा म्हणते बरं तुम्ही वर थांबा, मी तुमच्या सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येते. तितक्यात कीर्ती आलेली असते आणि कीर्तीने सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला असतो. म्हणते आज इथेच नाश्ता करणार ना, म्हणजे तुम्ही सगळे खाली आले नाही ना म्हणून मला असं वाटलं. आणि खूप चोंबड्यापणा करत तिने नाश्ता आणलेला असतो. कीर्ती नाश्ता देते आणि तिथून निघून गेलेली असते. चंदन फ्रेश होऊन बाहेर येतो. शिवा म्हणते चंदन खाऊन घ्या. चंदन म्हणतो हो खातो की. शिवाला खूप वाईट वाटत असतं पण ती दाखवत नाही, अगदी नॉर्मल अशीच वागत असते सगळ्यांच्या समोर. कारण शिवा खूप समजदार असते आणि सगळ्यांना नेहमी ती समजूनच घेत असते. दिव्याला मात्र असं वाटतं की ती मला समजूनच घेत नाही. इकडे आता चंदन शिवा आशू बाहेर आलेले असतात आणि आशू विचारतो चंदन बरं वाटतंय काय रे तुला. तो म्हणतो हो आता बरं वाटतंय. आशूही म्हणते बरं आहे, आशूही म्हणतो बरं आहे का रे. चंदन म्हणतो हो बरं वाटतं. शिवा म्हणतो हे बघ प्लीज असं टेन्शन घेऊन दारू वगैरे पीत जाऊ नको रे, कितीही टेन्शन असू दे चंदन प्लीज असं वागू नको. तू आहेस ना असाच आम्हाला आवडतो आणि असाच तू चांगला आहेस, उगाच काही वाईट वळणाला जाऊ नको. शिवा खूप समजदारपणे चंदनची समजूत काढते. शिवा म्हणते हे बघ चंदन जे काही तुला वाटतंय ना मोकळेपणाने बोलत जा रे, आणि तुला बरं वाटावं म्हणून इकडे आणलंय. असं कुडत बसू नको रे चंदन, काय वाटतंय ना अगदी बिनधास्त आणि मोकळेपणाने बोल. कुठल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे की परिस्थिती बदलणार आहे चंदन, मग का कुडायचं आणि का मोकळेपणाने वागायचं नाही. हे बघ इतकं छान आणि सुंदर आयुष्य आहे ना, आपण तसंच जगण्याचा प्रयत्न करूया. जे झालंय ना चंदन ते खरंच वाईट होतं, आम्हालाही वाईट वाटतं, पण आपल्या हातात काही नाहीये, आपल्याला माहिती आहे ना. मग आपण पुढे जाण्याचा आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करूया. शिवा आणि आशू चंदनला समजून सांगत असतात आणि चंदन तितक्याच प्रेमाने ते काय सांगताय ते ऐकत असतो. शिवा आशू आणि चंदन आता गॅरेजवर आलेले असतात. त्यांची पाहना गँग तिथेच उभी असती. पाहना गँग जेव्हा यांना बघती तेव्हा त्यांना खूप आनंद झालेला असतो शिवा आणि आशू आलेत म्हणून. चंदन इतका समजदार असतो, इतका वाईट प्रसंग घडलेला असतो, येतो आणि डायरेक्ट कामावर गॅरेजवर आल्या तो कामाला लागलेला असतो. शिवा येते आणि पाहना गँगला सगळा घडलेला प्रकार सांगते. काहीच ठीक नाहीये आणि काहीही चांगलं होत नाहीये, सगळं काही विचित्रच होते आमच्या आयुष्यात. आता सगळा घडलेला प्रकार शिवा या लोकांना सांगते. शिवा म्हणते सगळी काही ट्रिप आनंदात चालली होती पण शेवटच्या दिवशी खूप वाईट घटना घडली आणि दिव्याचं मिसकॅरेज झालं, बाळ गेलंय तिचं. या मुलांना खूप धक्का बसतो आणि दिव्याबद्दल आणि बाळाबद्दल खूप वाईटही वाटतं. अरे मग आता दिव्या कशी आहे. आशू आणि
शिवा म्हणतात हो बरी येते आता. आणि म्हणून चंदन हो म्हणूनच चंदनला वाईट वाटतंय आणि ज्या विचारातून बाहेर यावा म्हणून त्याला डायरेक्ट मी गॅरेजवरच आणलंय. ती मुलं म्हणतात अगं बरं केलंय शिवा तू इकडे आणलंय, आमच्यामध्ये राहून जरा तो नॉर्मल होणार. शिवा आता तिच्या कामावर आलेली असते आणि मुलींना ट्रेनिंग देत असते. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ती आलेली असते आणि मुली खूप छान प्रॅक्टिस करत असतात. शिवा बघते तेव्हा तिला खूप आनंद होतो आणि त्या सगळ्या मुलींना शिवाला बघूनही खूप आनंद होतो. ती म्हणते अगदी कमाल प्रॅक्टिस चालू आहे, खूप छान करताय तुम्ही. मुली म्हणतात 2-1 आठवड्यात ट्रेनिंग संपणार, पण शिवा कॉन्फिडन्स मात्र खूप आलाय आणि खूप डेअरिंगही आलंय. शिवा म्हणते वा असंच डेअरिंग आणि कॉन्फिडन्स कायमच ठेवा. इकडे आता शिवा परत गॅरेजवर आलेली असते आणि सगळे ते बसून गप्पा मारत असतात. तितक्यात तिथे हरिनाना येतो. शिवा म्हणते अरे हरिनाना ये की, काय चाललंय, बरा आहेस का? हो मी बरा आहे, तू कशी आहे ग शिवा? मी सुद्धा. काय रे हरिनाना, दारू काय म्हणते? ए शिवा बस काय यार, दारू बिरू सोडून दिली या, तुझ्यामुळे दारू सोडली या, आपण कॉन्फिडन्सनी सांगतोय. तू मला अडवलंस, तू मला काय योग्य ती सगळी काही जाणीव करून दिली आणि त्या दिवशी दारू सोडली. आतापर्यंत दारूला शिवलेलं नाहीये मी. शिवा म्हणते नक्की दारू सोडली ना? त्याची पाहणा गँग म्हणते अरे हा प्यायताना दिसला तर आम्ही आहे की त्याला हाणायला. शिवा म्हणती चांगली गोष्ट येणारे दारू सोडली, असाच न दारू पिता जग आणि फॅमिलीची काळजी घे आणि आनंदाने आयुष्य पार पाड. ए शिवा, आता तू दारूचं नाव घेतलं ना, आपला तो जगदीश आहे ना, हल्ली रोज दारू पितो आणि घरी दारू पिऊन येऊन खूप दंगा करतो आणि घरच्या लोकांना सॉलिड त्रास देतो. या अजिबात कोणाचं काही ऐकायलाच तयार नाहीये. सगळ्या वस्तीत गोंधळ घालतो तो, डोक्याला अगदी शॉर्ट झालाय तो, कुणाचं काही एक ऐकायला तयार नाहीये. तिथून तो नाना गेलेला असतो आणि शिवा म्हणते काळजी घे रे. आणि ते पाहणा गँग म्हणते त्या जगदीशवर सुद्धा लक्ष ठेव रे, काही राडा केला तर आपल्याला सांगायली आहे. तो निघून गेल्यावर परत शिवा म्हणते आशू काही सुचतंय का, डोक्यात काही येतंय का, नेमकी आता काय करायचं आहे प्लॅनिंग? आता आशू शिवा आणि सगळी काही गँग विचारच करत असतात नेमकी आता प्लॅनिंग काय आणि कसा करायचा. शिवा म्हणते आशू काहीतरी आयडिया येऊ दे रे तुझ्या डोक्यामध्ये, तूच काहीतरी आयडिया देऊ शकतो. आशू थोडासा विचार करतो. आली रे आली, आयडिया आली. शिवा म्हणते आता काय आहे सांगतोस का? आशू आता विचारच करत बसलेला असतो नेमकी त्याची आयडिया काय आणि तो काय सगळ्यांना आयडिया सांगणार आणि सगळ्यातून चांगलं काय घडणार हे आपण उद्याच बघूया. आता सगळ्या मुलांना म्हणजे पाहणा गँगला आणि आशूला आणि शिवाला सगळ्यांना मिळून काहीतरी पॉझिटिव्ह करायचं असतं आणि सगळ्यांसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा असतो. आशूच्या डोक्यात एक सॉलिड आयडिया आलेली असती आणि आता शिवा म्हणते काय आयडिया आहे लवकर सांगा, जास्त वेळ लावू नको. आता आशूची काय आयडिया आहे हे शिवा ऐकून घेणार आणि सगळ्यांबरोबर मिळून ती आयडिया वर्क होते की काय तेही बघणार. सगळ्यांसाठी काहीतरी नेहमीही शिवा चांगलं करत असते आणि सगळ्यांच्या बाबतीत चांगलाच विचार करत असते. ती घरच्यांच्या बाबतीतही चांगला विचार करते आणि बाहेरच्या म्हणजे तिच्या वस्तीच्या लोकांच्याही बाबतीत प्रत्येकाची काळजी घेत असते आणि प्रेमाने चौकशी करत असते. आता बघूया सगळ्यांची तर काळजी घेते, घरच्या लोकांची काळजी कशी घेते आणि जे मोठं संकट किंवा प्रश्न निर्माण झालाय तो प्रश्न कशी ती सॉल्व्ह करते आणि सगळ्या गोष्टींवर सोल्युशन नेमकी आता कसं काढते शिवा आणि आशूची आयडिया कामं येते का हे मात्र आपल्याला उद्याच्याच भागात बघायला मिळणार. मित्रांनो, हा भाग आवडला, व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.